त्या वेलींमध्येच आहे ना पक्ष्याने घरटं घातलेलं आहे. तर हे बघा हे बघा हे बघा, त्यांना वाटतं त्यांची मम्मी आलेली. आणि काकड्या बघा, आमच्या इथे कावळे नाहीत, काव काव करूया. तर हे बघा, हे असं जेवण आमचं साधं सिंपल. नाही नाही, कैची घेऊ नये. ती फुलणारी फुलं नंतर फुल दे. गुलाबा ना आज कटिंग करून टाका. ही नंतर उचल, आता येशील तेव्हा ही, बाकी काय नाही. पडलेली फुलं उचल, बाकी ती सण नंतर काढता येते. अजून फुलली नसतील ही. आधी दत्ताची जास्वंद वगैरे आता ऊन येईल तसं चप्पल तिकडे आहे काय? ही घाल. नको राहू दे, घेते वेल पूर्ण खाली फेकून टाकली. कुठल्या आता पाऊस आलेला ना, वेल पूर्ण खाली आली. मला कोवळ्या कोवळ्या काकड्या द्यायच्या सँडविचसाठी. सँडविचसाठी पाहिजे ना सँडविच. तिकडून यायला लागेल बघा आता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हा येते. तर काल की नाही पाऊस पडून गेला ना, तर म्हणजे इतका जबरदस्त पाऊस पडला, तुम्हाला दाखवलं बघा कालच्या व्हिडिओमध्ये. तर वेली की नाही सगळ्या त्याच्या खाली आलेल्या आहेत आणि काकड्या वगैरे पण मोठ्या मोठ्याशा तयार झाल्यात. त्याच्यामुळे कुणालच्या आता काढून घेतात ते. आणि बघा परातच घेऊन आली मी थोडीशी भाजी पण, म्हणजे भाजी काय अजून आपली म्हणजे भरपूर अशी काय तयार नाही झालेली आहे, पण थोडी थोडी लागायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं मला हवं आहे, त्याच्यामुळे ते काढून घेते. आज पितृपक्ष आहे, त्याच्यामुळे जेवण वगैरे म्हणजे वाडी वगैरे दाखवायची आहे ना. हां, त्याच्यामुळेच थोडं जे काय आहे ते मिक्स भाजी वगैरे बघा लागते ना करायला. तर काढून घेते पटापट बागेतलं. काकड्या मात्र भरपूर आलेल्या आहेत, त्या पण काढायच्यात. म्हणजे ओझं झालं ना का तर सगळं खाली येतं मग असं, त्याच्यामुळे. आणि मग नवीन जी फळं असतात ना, ते तयार व्हायला पण थोडा टाईम जातो मग. त्याच्यामुळे तयार झालेलं असं ते काढून घेतलं ना का दुसरी फळं आहेत ना, त्यांना भरपूर अशी ताकद मिळते आणि ती पण जोमाने वाढतात. असं सगळं झालेलं आहे. तर पटापट काढून घेऊया. आणि धुकं बघा, आता थोडंसं धुकं कमी झालं आहे ना, तर इतकं धुकं होतं सकाळी, भरपूर असं पसरलं होतं. आता हळूहळू ते कमी होत चाललेलं आहे. वातावरण खूप सुंदर आहे गावाला. गवताचं वास येतो काय? हां, तुम्ही खाली एक तिकडे पण एक आहे बघ. ती कवळी तुला पाहिजे का ह्याला? कवळी ती लांबडी आहे ती बघ. ती काकडी ह्याला खायला होईल कामाला, सँडविचला. काढते. देऊ ना, देऊ ना ती. हा, ती पण पाहिजे. ती सँडविचलाच मस्त आहे, परफेक्ट आहे. भोपळ्याची पानं काढून घ्यायला पाहिजे, चवळीची पानं थोडीशी. हाय राम, आता आंबा झुकला आहे इथे. तर आपलं बघा हे झाड आहे ना, वेलीमध्ये घातलं का झाडामध्ये? वेलीच्या आणि बांबूच्या हां, तर त्या वेलींमध्येच आहे ना पक्ष्याने घरटं घातलेलं आहे. त्यात पिल्लंसुद्धा दिलेली आहेत. आणि जितक्या पण वेली आहेत ना आपण लावलेलं, तर सगळ्या ह्याच्यामध्ये पक्ष्याने घरटं घालून पिल्लं त्यात दिलेली आहेत. होईल कॅप्चर? दिसतंय? हां, थांबा थोडंसं बघूया, आपण कॅप्चर करूया, थोडंसं शेअर करते तुमच्याशी. त्यांची आई आहे का तिथे? हां, काढूया पटापट. हे तूच काढ जर. काकडीची वेल आहे नाही, काकडी आणि भोपळ्याची वेल आहे. हे बघा, हे तुम्हाला घरटं दिसतंय. हा, अरे छोटंसं आहे. हा, ते बघा. कॅमेरा घे, पुढे घे कॅमेरा. ते बघा, आवाज करू नको. त्यांना काय नव्हतं, ते पिल्लं आहेत ती छोटी. गपचूप झोपले तरी बिचारी. किती आहेत? 2 असतात ते पिल्लं. बघा, नशिबाने असलं बघायला मिळतं बाबा. बस झालं, त्यांना डिस्टर्ब नको करायला. चल, त्यांची आई आता येईन थोडं झोपू दे बिचारी. नको, मी असं ह्या साईड मी मगाशी ना हे बघा, त्यांना वाटतं त्यांची मम्मी आली भरवायला, म्हणून ते ना असे तोंड वर करतात बघा भरवण्यात. बस झालं, त्यांना त्रास नको बिचाऱ्यांना, लहान आहेत अजून. ती बा आली चल, आवाज यायला लागला. हां, तर 2 काकड्या घेऊन जा ते. तर ही बघा, ही इतकी भाजी काढलेली आहे. म्हणजे आज कशी मिक्स भाजी करायची ना, त्याच्यामुळे मग हे सगळं काढलेलं आहे, असं मिक्स करणार. ही शेंगा पण आपल्या छान अशा वालीच्या आहे ना, तयार झालेल्या आहेत. म्हणजे वेल आता छान अशी वाढते, पण चांगली होईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन. आणि काकड्या बघा, इतक्या काकड्या काढल्या, तेव्हा 10 काकड्या आहेत.
आणि अजून आहेत आपल्या बागेमध्ये कोवळ्या कोवळ्या आहेत त्या, म्हणजे उद्या परवामध्ये अजून काकड्या निघतील. चला आता हे सगळं घरात घेते. बस शांतपणे. तर शेरू बघा आत्ताचा आलेला आहे, वाघ्या मगाशीच आला आहे, म्हणजे भागायला येऊन अर्धा तास झालेला आहे आणि हा आत्ता आलेला आहे, 2 मिनटं झालेले आहेत आणि जाम थकलेला आहे. हा बघा खाली कसा बसलाय आणि ओला होऊन आला ना, त्याच्यामुळे भाग्या त्याला पुसतोय. बघा मी पण कपडा घेते, त्याला पुसून काढते पहिला. मी तर झाडू काढत होती घरामध्ये, पण तो काही मला काम करून देत नाही. तो सारखा मला सांगते पुस म्हणून. किती प्रेम वाघ्याच्या ओतू चाललंय, किती प्रेम. बस झालं, चल. सुका आहे तो, नाही जास्त ओला. वाघ्या सुकाच आहे तो. अरे याच्यावर बस, पाहिजे बघ, बस याच्यावरती. चला आता ह्या दोघांना मस्ती नाही करायची. आज आपला वाघ्यानं खूप लाडात आलेला आहे. आज जाम मस्ती करतोय. मगापासून आल्यापासून चालू आहे, काय नाही काय चालू आहे. एकटाचा आमच्यासोबत पण मस्ती करू होता. बस मला, बस बस बेटा. शेरू थकलेला दिसतोय, त्याला खायला येते पहिला आता. इतकी फुलं काढली. हे बघा भरपूर अशी फुलं आज निघालेली आहेत. आज देवपूजा कुणालचे बाबा करणार आहेत. आज त्यांचा मान आहे पूजा करायचा. झाड बरं असं वाटतं फुलंच काढायची वाटत, चारच काढले. कुठलं झाड? ते समोर गोंड्याची रोप आहेत ना, कसं फुललंय मला पूर्ण इथून पण दिसतं. हा ते छान दिसतं ते. तर 1 मिनिट मी जरा ही फुलं ठेवून आली. तर आता जेवणाची तयारी, थोडीशी तयारी मी मगाशी केलेली आहे आणि आता पटापटानं भाज्या वगैरे आहेत ना त्या फोडणीला घालून घेते. थोडंसं तुमच्याशी शेअर करते, म्हणजे काय काय तयारी केलेली आहे ती दाखवते तुम्हाला. सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे खीर बनवायला. खीर पण बनवायची, तांदळाची खीर असते ना ती. चला पटापट करूया. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये ना मगाशीच मी लावून घेतलेला आहे डाळ भाताचा. ही बघा डाळ बाहेर काढून ठेवलेली आहे. हे चणेचे आहेत छोलेचे, ते बॉईल करून घेतलेले आहेत, म्हणजे भाजी कशी पटकन शिजेल म्हणून. ही आपली बागेतून आलेली भाजी धुवून वगैरे ठेवलेली. आता बटाटा चिरून घेते. आणि हा बघा हा छोटासा भोपळा पण निघाला होता बागेमध्ये. थोडासा जरा असा ना लागल्यासारखं जरा वाटत होता, त्याच्यामुळे तो काढला आणि हा पण होईल मग त्या भाजीत टाकायला. आणि हे थोडेसे तांदूळ जे आहेत ते जरा भिजत घातले आहेत खिरीसाठी. आणि गॅसवरती इथे दूध बघा ठेवलेलं आहे गरम करत. चला पटापट सुरुवात करूया. तर आज सर्वपित्री अमावस्या, म्हणजे दरवर्षी आम्ही वाडी दाखवतो. कुणालच्या बाबांचे आजी आजोबा, त्यांचे वडील आणि कुणालची आई, ह्या 4 जणांचं असतं आणि दरवर्षी मी करते. तर इथे जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी दूध आहे ना गरम करत ठेवलं आणि एकीकडे डाळ आहे ना फोडणीला घालून घेतली. दूध चांगलं गरम झालं आणि त्यात मग जे भिजवलेले तांदूळ आहेत ना ते टाकलेले आहेत. म्हणजे हे जे तांदूळ आहेत ना पूर्णपणे मॅश होईपर्यंत, म्हणजे जितकं आपण शिजवू तितकं ते शिजून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण असे विरघळले पाहिजे तांदूळ त्या दुधामध्ये, अशा प्रकारे ते शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे इथे मग दुसरीकडे की नाही लगेच मग डाळ वगैरे फोडणीला घालून घेतली. डाळ फोडणीला घालून घेतली म्हणजे राई, जिरं, हिंग आणि लसूण, कढीपत्ता याची फोडणी दिली डाळीला. आणि नेहमीप्रमाणे करतो त्याच पद्धतीने पिवळीवाली डाळ असते ना तीच बनवलेली आहे. आणि कमी तिखट, जास्त तिखटाचं जेवण नव्हतं बनवलं. साधं सिंपल, म्हणजे कमी तेलामध्ये जितकं होईल त्या प्रकारेच आज जेवण केलं होतं. छोलेची भाजी इथे फोडणीला घातली डाळ झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर म्हणजे छोलेची भाजी झाल्यानंतर पालेभाजी जे होते ना, मी मिक्स बघा भाजी मी काढली ना बागेतून, तीसुद्धा इथे फोडणीला घालून झालेली. त्याच्यानंतर पुऱ्या आहेत ना त्या करून घेतलेल्या. तोपर्यंत ही जी खीर आहे ना आपली स्लो गॅसवरती शिजत होती. म्हणजे जिथपर्यंत ती चांगली अशी शिजून म्हणजे घोटून ती अशी व्यवस्थित होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही खीर की नाही शिजून घ्यायची. साखर मी अगोदर टाकली नव्हती, दुधामध्येच डायरेक्ट शिजायला टाकलं होतं. केलं तर खरं स्वतःचा हात. शेरूला आमच्या काय झालंय सारखं आपलं त्याचं चालू आहे. आणि इथे देवपूजा बघा आपली झालेली आहे आजची करून. चला आणि जेवणाचं पण मला झालेलं आहे, बहुतेक थोडंसं फक्त बाकी आहे. तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने सगळं. तर ही बघा खीर आहे ना आता छान प्रकारे शिजलेली आहे, म्हणजे तांदूळने चांगला शिजलं आहे.
आता त्यात वेलची टाकते आणि साखर आणि एक जरा 3-4 मिनटं म्हणजे शिजवून घेते, परतून नाही. आणि मग त्यात ड्रायफ्रूट्स नाही आहेत माझ्याकडे, फक्त मनुके आहेत, ते टाकणार. पण ते नंतर टाकणार. खीर जरा साधारण थंड झाली ना की मग, आंबट असतात ना मनुके, त्याच्यामुळे जरा रिक्स नको म्हणून. हे बघा छान अशी शिजलेली आहे. तर चला आता घरातलं सगळं काम करून झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते आता काय काय तयारी केलेली आहे ते. तर यात बघा खीर आहे आणि खिरीला बघा छान अशी साय सुटलेली आहे. थंड झाली ना ते. आता ह्यात पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत. पापड आहे ना या डब्यामध्ये ठेवले आहेत तळून. यात भात आणि इथे डाळ वगैरे सर्व. यात भाज्या आहेत, केळीची पानं बघा इथे काढून ठेवलेली आहेत आणि खाली काय आहे कोशिंबीर झाकून ठेवलेली आहे. सर्व रेडी झालं आहे आणि किचन पण बघा माझं आवरून झालेलं आहे. आता पटापट देवाचा नैवेद्य आणि वाढी ना काढून घेते. चला देवाचा नैवेद्य काढला आहे पहिला देवाला आणि वाढीसुद्धा काढून ठेवले. पाठ ठेवला आहे बाहेर नाही ना. बाहेर आहे पाठ मागच्या पडवीत. आमच्या इथे कावळे नाहीत. काव करायला पाहिजे पण कावळे आहेत नाही आमच्याकडे. चुकून काहीतरी दिसलं तर, नाही तर नाही. समोर हां असं. हां खारुता येतील, पक्षी येतील, ते खातील. चला वाडी दाखवून झाली. आता लगेच यांना पण जेवायला देते. हे बघा आमचे कसे झोपलेत. अय शेरू वाग्या, जेवायचं नाही काय रे? गरमी झाली. गाढ झोप आहे तरी. आला पाऊस, झाला पाऊस पण सुरू झालेला आहे. तर टायमच झाला आपलं सगळं. ओय शेरू चला जेवायला देते. चला बस झालं लोणचं. तर हे बघा हे असं जेवण आमचं साधं सिंपल वाडीचं जेवण. जेवा आता. छान झाले काय. हां सिंपल हे, साधं सिंपल. हां मग. आणि मग चांगलं जेवण कोणतं? बासुंदी बिसुंदी. हां साधं सिंपलच जेवण केलं ना. ते चांगलं जेवण कोणतं? थोडीशी घाई केली, जरा अडचण होती ना मला, त्याच्यामुळे जरा घाई करावी लागली जेवण करताना. पंखा लावतो जरा. हां लावा घ्या जेवायला घ्या. गरम व्हायला लागलं बाबा. सोड त्याला. चल मध्ये इथे बसायचं. तसं सुकवणे पटकन लवकर या. तोंड म्हणजे हे खाऊ नकोस. जा पटकन बाहेर जाऊन येतात. सुकवून येतात पटकन. चल फटाफट चल. तू इथे बसा आता. हा बेटा हा जा. हो दे. हे बघा आता ह्याला बांधले शेरूला आणि त्याला आता सोडलेली आहे. सकाळपासून शेरूला सोडली होती. तो बघा ते सूप ठेवलेलं आहे ना, तो गेला आहे वास घ्यायला. खाणार नाही तो, कारण तो नॉनव्हेजवाला आहे ना. खारुताईने खाल्लं असेल सगळं. ये रे लवकर. झालं सगळं घरातलं आटपून झालेलं आहे. आता आपलं जे यूट्यूबचं काम आहे ना ते करायला मी आता सुरुवात केलेली. तर गाडीत आपलं असतं ना एडिटिंगचं काम, तर आता मी चालले गाडीमध्ये. हां आणि अजून एक गोष्ट मला आता लक्षात आलं. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हणाले होते की चॅनलचं नाव माझ्या मनात चाललेलं आहे चेंज करायचं. पण तुम्हा सर्वांच्या कमेंट्स ज्या मी आत्ताच वाचल्या, सगळ्यांच्या कमेंट्स अजून काही रिप्लाय नाही दिलेलं आहे. म्हणजे कमेंट्समध्ये बहुतेक सगळ्यांनी असंच सांगितलं की ताई नाव खूप छान आहे, नको चेंज करायला असं. म्हणजे तेच नाव चांगलं वाटतं असं. त्याच्यामुळे मी पण मग विचार केला नाही, सगळेजण सांगतात तर म्हटलं राहू देत, तेच नाव आपण ठेवूया असं. तर चला मग आता व्हिडिओ आवडल्याचे जरूर लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.